नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ दुपार. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार जे महत्त्वाची अपडेट आलेली आहे, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे पशुधन पर्यवेक्षक ची जाहिरात. एकूण किती पद असणार आहे, किती जागा भरल्या जाणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी मिळालेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असणार आहे. त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे, एलएसएस करिता, लाईव्हस्टॉक सुपरवायझर करिता वयोमर्यादा, त्याचा अभ्यासक्रम, त्याचा वेतन, ओके, त्याची वयोमर्यादा, ही संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. त्याकरिता आपण आज शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याच्या अगोदर, कारण 2023 ला जी जाहिरात आली होती तेव्हापासून या विभागामध्ये पशुसंवर्धन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. सध्या एलडीओच्या जागा भरलेल्या आहेत, एलएसएसच्या जागा, कारण वरच्या पदाच्या जागा भरल्यानंतर खालचे जे घटकाचे पद आहेत त्याचे सुद्धा मनुष्यबळ 3000 प्लस जागा रिक्त आहेत. परंतु त्यामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत, जाहिरात कधी येणार आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय. पशुसंवर्धन बॅच, पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता स्पेशल बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. ऑनलाईन बॅच आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. यामध्ये सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स दिल्या जाणार आहेत. तांत्रिक विषयावर जास्तीत जास्त भर, पीवायक्यू एमसीक्यूचा सराव करून घेतला जाणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता. ज्यांना जॉईन व्हायचे आहे त्यांच्याकरिता हा नंबर आहे 9823442263, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे. ऍप डाउनलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आलेले आहे त्या संदर्भात माहिती तर घेणार आहोत. एकूण जागा यामध्ये 322 आहेत पूर्ण महाराष्ट्राकरिता. जाहिरात कधी येणार आहे तर बघा, आता ही अपडेट आलेली आहे, त्याचं नोटिफिकेशन येणार आहे पुढच्या महिन्यापर्यंत, म्हणजे साधारणतः मंथ एंड, नेक्स्ट मंथ एंड पर्यंत जाहिरात अपेक्षित आहे. यामध्ये पात्रता ज्यांचा एलएसएस किंवा बीबीएससी चा कोर्स झालेला आहे नागपूर विद्यापीठामधनं, पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामधनं, तर त्यांच्याकरिता वयोमर्यादा ओपन करिता 38, आणि कॅटेगरी मध्ये जर असाल तर त्यांच्याकरिता 43, खेळाडू, दिव्यांग उमेदवार, अनाथ, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्याकरिता सुद्धा जागा उपलब्ध असणार आहे त्यांच्या आरक्षणानुसार. याचा अभ्यासक्रमामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यघटना, हे सगळं पंचायत राज आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा 60% सिलेबस आहे त्याचे टेक्निकल सब्जेक्ट, तुमचा तांत्रिक घटक पशुधन संदर्भात, तर ते घेतले जाणार आहेत. तर याचा डिटेलमध्ये अभ्यासक्रमाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही नंतर बघून घेऊ शकता. त्याचे अपडेट आपण या ठिकाणी घेणारच आहोत. तुम्हाला आता ऑथेंटिक सोर्स बघा काय म्हटलेलं आहे. कृषी 2026 चा आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग तुम्हाला दिसत असेल. तर इथे पशुधन पर्यवेक्षक एलएसएस लाईव्हस्टॉक सुपरवायझर चे एकूण घटकाचं पद आहे, आणि याचे एकूण पदे 322 आहेत. किती पद आहेत तिथे दर्शवलेलं आहे, 322. मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. आणि ज्या जिल्हा परिषद आहे, झडपी भरती आहे, त्याच्या 3000 प्लस जागा आहेत. ती आयबीपीएस किंवा टीसीएस कंपनी मार्फत होणार आहे. आणि ही जी 322 ची जागा जाहिरात आहे ती एमपीएससी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर शेवटपर्यंत बघा, मी काय सांगितलं मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जर प्रोफाईल क्रिएट केलं नसेल तर प्रोफाईल एमपीएससी मध्ये क्रिएट करा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला तशी, जर ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही ऑलरेडी ग्रुप सी मध्ये, तर नवीन प्रोफाईल क्रिएट करा. तुम्ही तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, डिग्री आहे, डिप्लोमा आहे तुमचा, तो ऍड करा. त्याच्यामध्ये नाहीये तर तिथं ऑर्डर करायचं. ऑर्डर केल्यानंतर तुमचा कोर्स टाकायचा आहे, तुमचा कोणत्या विद्यापीठातून कोर्स झालेला आहे, कोणत्या वर्षी झालेला आहे, मार्क किती मिळालेले ते टाका. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा आता हा व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही माहिती करून घ्या. त्यासाठी इन्क्वायरी करा. नंबर माझा दिलेलाच आहे तुम्हाला. आणि 322 जागा ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. जिल्हा परिषदच्या जागा आहेत. आणि जालना महानगरपालिकेची जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये सुद्धा तुमच्या पशुधन अधिक पशुधन चिकित्सक अधिकारीच्या सुद्धा जागा आहेत. तर तुम्हाला आतापासून तयारी लागायचं आहे. बघा, एक्झाम काय पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात आली, तिथनं पुढं 3-3.5 महिन्यानंतर एक्झाम झाली होणारच आहे. तेवढा कालावधी सफिशियंट आहे का आपल्याला अभ्यासाकरिता? तेवढ्या याच्यामध्ये आपला अभ्यास होणार आहे का? ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. तर आतापासून योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता तुम्हाला
पुण्यामध्ये ऑनलाईन अकॅडमी आहे, अभिजित सर्स अकॅडमी नावाची. तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व विषय लेक्चर करता येणार आहे. तुमच्या मोबाईलवरती ऍप्लिकेशन डाउनलोड करता येईल. त्यासोबतच नोट्स मिळणार आहेत मोफत स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार. त्यासोबतच लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकता. टेस्ट सिरीज आहे, अभ्यास झाल्यानंतर पेपर सॉल्व्ह करता येणार आहेत. ज्यांना जॉईन करायचं आहे, जे इच्छुक आहेत अशा परीक्षा उमेदवारांकरिता, महिला आणि पुरुष उमेदवारांकरिता ही बॅच आहे. त्यांच्याकरिता ह्या जागा निघणार आहेत, तांत्रिक विषयासहित असणार आहे. तर आपण जॉईन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.